श्री क्षेत्रपालो विजयते. भगवान श्री कालभैरवांच्या उपासनेचा महिना म्हणून चैत्र महिना मानला जातो. अनेकांनी विचारणा केली की चैत्र महिन्यामध्ये भगवंताची कोणत्या प्रकारे सेवा केली पाहिजे. तसं तर माझं असं म्हणणं असतं की आपण सीझनल भक्त असू नये, नेहमी भगवंताची उपासना करावी. तरीही आपल्या शास्त्रांनी ज्यांना वेळ भेटत नाही, मिळत नाही, अशा लोकांसाठी सोय म्हणून एक विशेष महिना प्रत्येक देवतेच्या उपासनेचा सांगितला आहे. तसा भगवान श्री कालभैरवांचा चैत्र महिना हा त्यांच्या उपासनेसाठी सांगितला आहे. सोनारीला त्यांचा रथोत्सव असतो, रथयात्रा असते. भगवंताचं लग्न, आता यांचंही लग्न आहे 1 तारखेला रात्री 12 वाजता, चैत्रवद्य अष्टमी. तर या चैत्र महिन्यामध्ये कालभैरव वरद स्तोत्र, मिलिंद माधवकृत कालभैरवाष्टक, इंद्रकृत श्री कालभैरव स्तोत्र, अशा स्तोत्रांचा पाठ केला पाहिजे आणि भगवान श्री कालभैरवांच्या नैवेद्य उपासना ही केली पाहिजे. धन्यवाद.